लोकूर समितीने जे काही मानदंड घालून दिले, त्या मानदंडांचा आपण जर विचार केला तर साधारणपणे अनुसूचित जमातीमध्ये एखाद्या जमातीचा समावेश करण्यासाठीचे जे निकष, 5 महत्त्वाचे निकष त्यांनी सांगितलेले आहेत. ते कुठले 5 निकष? एक, प्राचीनत्वाची लक्षणे असावीत. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितली डिस्टिंक्टिव्ह कल्चर, अलग संस्कृती असावी. त्यानंतर जिओग्राफिकल आयसोलेशन, भौगोलिक अलगता असावी. त्यानंतर इतर समाजापासून वेगळे राहण्याचा एक न्यूनगंड त्यांच्यामध्ये दिसला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं त्याच्यात त्यांचं मागासलेपण असलं पाहिजे. ह्या 5 गोष्टींचा निर्देश लोकूर कमिशनने केला. आता या 5 निकषांचा जरी आपण विचार केला आणि या 5 निकषांच्या आधारे बंजारा ही जी काही जमात आहे, ही जमात ठरते का, याचा आपण जेव्हा विचार करतो, यांच्या प्राचीनत्वाची जेव्हा आपण लक्षणं बघतो, तर मला वाटतं की ही जमात अगदीच म्हणजे सिंधू संस्कृती आणि त्याच्याही पलीकडे सिंधू पूर्व ज्या वेळेस एखाद्या संस्कृतीमध्ये एखादा समुदाय किंवा एखादी जमात त्याचे सिम्पटम्स आढळतात, त्याची काही लक्षणं आढळतात, याचा अर्थ असा की ती जमात त्याच्याही आधीपासून अस्तित्वात आहे. दुसरी गोष्ट, आता ह्यांचं लक्षण म्हणजे हे लोक कुठे राहतात? घर करून राहत नाहीत, रानावनात राहतात. फक्त हे रानावनात राहतात तर हे भटकत राहतात, वॉन्डरिंग ट्राइब्स आहेत. आता दुसरी महत्त्वाची ह्यांचं आदिमत्वाचं किंवा प्राचीनत्व म्हणजे प्राचीन जी लक्षणं आहेत, जर तुम्ही जुन्या काळातल्या ज्या बाया तांड्यातल्या ह्या जर बघितल्या तर त्यांच्या अंगावर अगदीच बोटापासून ते सबंध शरीरभर गोंदन गोंदलेलं असायचं, अगदीच पूर्ण गळा आणि पूर्ण शरीरावर. म्हणजे हे त्यांच्यासाठी अतिशय म्हणजे त्यांच्यासाठी एक पवित्र गोष्ट ते आजही मानतात. खूप साऱ्या म्हणी वाक्प्रचार आहेत. म्हणजे इथून वर जाताना अंगावर काय घेऊन जातो तर फक्त गोंदन घेऊन जातो माणूस, अशी एक त्यांची जगण्याची धारणा आहे त्या गोंदनाला समोर ठेवून. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की हे जे लोक आहेत, म्हणजे माझा हा दावा आहे की कदाचित आता अस्तित्वात असलेल्या जमातींपैकी भारतामधील काही क्वचित एखाद दुसरी जमात असेल की जी आजही रक्त खाते. आजही बंजारा समाज हा जो काही सळोई नावाचा जो पदार्थ करतो किंवा जे खाद्य सेवन करतात, त्या सळोई नावाच्या त्या ह्याच्यामध्ये आजही रक्त टाकून ते खातात. मला वाटतं की याच्यापेक्षा आदिमतेचं दुसरं कुठलं लक्षण असू शकत नाही. याच्याही पलीकडे जाऊन जेव्हा आम्ही आजही तांड्यामध्ये ओरी बकरी करतात, तर ती ओरी बकरी करताना त्याच्यामध्ये असलेली जी काही समूह भावना आहे, सर्वांना ते जे काही असेल त्याचा छोटा हिस्सा त्या ठिकाणी दिला जातो. आणि गंमत अशी की कोणी जर ते बारकाव्याने जर पाहिलं असेल, ते बकरं कापत असताना किंवा ते सगळं कापत असताना ते अर्ध कच्चं मांस तिथेच भाजून लगेच खातात. म्हणजे अजूनही ते आदिमतेचे ती लक्षणं आहेत. अजूनही म्हणजे आपण ज्याला उक्कड म्हणतो आजच्या आधुनिक भाषेमध्ये, अजूनही आमच्यामध्ये फिको नंगाळ हा फार आवडीचा एक भाजी म्हणून समजल्या जाते. ते फक्त उकडून खायचं. म्हणजे भाजून खाणे, उकडून खाणे आणि रक्त खाणे ही कशाची लक्षणं आहेत? तर ही अतिशय प्राचीनत्वाची, आदिमत्वाची लक्षणं आहेत. आणि त्याबरोबर हे जे काही गोंदन गोंदतात, या गोंदनामध्ये काय असतं? तर या गोंदनामध्ये काय असतं? चंद्र, सूर्य, तारे, या निसर्गातल्या वृक्षलता, वेली, त्यांच्यावरची फुलं, मोर, अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या नक्षी, वेगवेगळ्या सांस्कृतिक खुणा, चिन्ह ह्या गोंदनामध्ये आहेत. जे काही आधुनिक म्हणजे काही तर चिन्ह अजूनही त्याची उकलच करता येत नाही की त्याचं काय नेमकं इंडिकेशन काय आहे. जे आपण गुहा चित्र जे पाहतो त्याच्यामध्ये ज्या सापडलेल्या खुणा आहेत किंवा इंडस व्हॅलीमध्ये जे काही खुणा सापडलेल्या आहेत त्या सदृश्य त्या खुणा आहेत.
मला वाटतं इतकं आदिमत्वाचं आणि इतकं प्राचीनत्वाचं दुसरं कुठलं लक्षण असू शकत नाही. आणि दुसरा निकष जो सांगितलेला आहे की अलग संस्कृती, बंजारे हे कायमच अलग राहत आलेले आहेत, ते तांडे करून राहत आलेले. त्यांचं एक तांडा कल्चर त्यांनी निर्माण केलेलं आहे. त्या तांडा कल्चरमधल्या त्यांच्या पूजा विधी अर्चा, त्यांचे देव स्वतंत्र आहेत. हे लोक मिठू भुकियाला पुजतात, मरीमाईला पुजतात, मरियामाला. आणि त्याचबरोबर यांचे जे काही निसर्ग पूजक आहेत, हे गाईगुरांची पूजा करतात, निसर्गाची पूजा करतात. आणि ते प्रार्थना म्हणताना कुठल्या देवाचं नाव घेत नाही. हे निसर्गाची माता किंवा हे आदी देवता, हे सर्वांचं कल्याण कर, कुठल्या देवाचं नाव त्याच्यामध्ये आढळत नाही. कालांतराने मग त्यांचे मिठू भुकिया असतील किंवा आधुनिक संत सेवालाल महाराज यांचे पूजेचे आणि ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या स्वतंत्र आहेत, अलग आहेत. एवढंच नाही तर त्यांचं स्वतःचं स्वतंत्र एक लोकसाहित्य आहे, ज्यातून त्यांचं प्राचीनत्वाचं अगदी सिंधू संस्कृतीपासूनची गीतं त्याच्यामध्ये आलेली आपल्याला मिळतात. एवढंच नाही तर एक त्यांची स्वतंत्र अशी बोलीभाषा आहे. या बोलीभाषेच्या संदर्भाने म्हणजे बोलीभाषेच्या अंगाने ट्राईबचा उल्लेख सांगतो की या देशामध्ये जेव्हा लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडिया जेव्हा पहिल्यांदा केला गेला, सर जॉर्ज गियर्सन यांनी संबंध भारताचं नाही तर जे प्राचीन भारत आहे, अगदी पेशावर अफगाणिस्तान पासून बलुचिस्तान पासून ते खालपर्यंत श्रीलंकेपर्यंत हा संबंध, ब्रह्मदेशापर्यंतचा हा संबंध जो काही भारताचा जो प्राचीन नकाशा आहे, या सगळ्या भूमीवरील जे काही बंजारे आहेत या सगळ्यांच्या वेगवेगळ्या पद्धतीने अभ्यास केलेला आहे. त्यांचे भाषिक नमुने गोळा केलेले आहेत. आणि लिंग्विस्टिक सर्वे ऑफ इंडियाचे 13 खंड आहेत आणि 13 व्हॉल्यूम्स आहेत. आणि त्या 13 व्हॉल्यूमचे उपखंड आहेत. तर 9व्या व्हॉल्यूममध्ये 3रा जो खंड आहे त्यामध्ये फक्त आणि फक्त बंजाऱ्यांच्या भाषेच्या संदर्भातच त्या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. आणि तिथे पण त्यांनी सांगितलेले सो मेनी नेम्स, हे बंजारेच आहेत आणि यांची ही भाषा आहे. आणि ट्राईब म्हणून उल्लेख आहे. म्हणजे अगणित उल्लेख आपल्याला सांगता येतील. त्या सगळ्या संदर्भ मी सांगणार आहे. पण आता भौगोलिक अलगता काय, त्यांचं तांडा कल्चर, त्यांच्या सगळ्या गोष्टी. दुसरी गोष्ट म्हणजे न्यूनगंड किती असावा, म्हणजे या जमातीतले तांड्यात राहणारे लोक ते आपल्या भाषेतून, बोली भाषेतून आपल्याच काही वरिष्ठांना बोलताना सुद्धा न्यूनगंड बाळगतात. ते इतरांशी बोलताना तर त्यांची भाषा येतच नाहीत त्यांना. म्हणजे त्यांना इतरांची भाषा खूप अस्खलितरित्या येत नाही, कशी तरी तोडकी मोडकी येते. आणि त्यातूनही एक न्यूनगंड म्हणजे फक्त बोलण्याच्या माध्यमातूनच नाही तर जगण्यामध्ये सुद्धा त्यांच्या तो न्यूनगंड आपल्याला दिसून येतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन मागासले पण, बॅकवर्डनेस, ते इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत, ते सोशली बॅकवर्ड आहेत, ते सगळ्या अर्थाने मागासलेले आहेत. अगदीच 70-75 पर्यंत बंजाऱ्यांचे तांडे हे स्थिर झाले नव्हते. नंतर कालांतराने छोट्या छोट्या ज्या काही योजना आहेत, काही गोष्टी शासनाकडून त्यांना मिळाल्या, ते स्थायिक झाले. आणि नंतर त्यांना हळूहळू त्यांच्यापर्यंत शिक्षण आणि या सगळ्या गोष्टी पोहोचलेल्या आपण दिसतो. पण आजही त्यांचं शैक्षणिक प्रमाण काय आहे तर अतिशय नगण्य आहे. त्यांचं आर्थिक स्थिती काय आहे, अतिशय शोचनीय आहे. आणि त्यांचं एकूणच सामाजिक स्टेटस काय आहे तर अजूनही त्यांचं सामाजिक स्टेटस हे म्हणावं तेवढं वर गेलेलं नाहीये. मग हे लोक काय करतात तर हे लोकांची जगण्यासाठीचीच धडपड आणि मारामार सुरू असलेली आपल्याला दिसते. आता संदर्भ म्हणून सांगतो की जसं लोकूर कमिशन समितीने जे निकष सांगितले त्या निकषामध्ये तर बसतातच, परंतु ब्रिटिशांनी या ठिकाणी जे जे काही सर्वे केलेले आहेत, जे जे काही त्यांचे अभ्यासाचे जे दस्तावेज आहेत, या अनेक शेकडो दस्तावेजांमध्ये आपल्याला बंजारा जमातीचा उल्लेख हा जमात म्हणूनच त्या ठिकाणी दिसतो. सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात पहिल्यांदा ज्याला आपण म्हणूयात काय, क्रिमिनल ट्राईब ऍक्ट. आता क्रिमिनल ट्राईब ऍक्ट हा जो लागू झाला त्याच्यामध्ये ट्राईबच आहे ना. मग त्यातल्या बऱ्याचशा ट्राईब ज्या होत्या, भिल्ल असतील, त्याच्यानंतर मीना असतील, अनेक जमाती ज्या आता शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत, पण ह्या सगळ्या क्रिमिनल ट्राईबमध्ये होत्या. अनेक जात म्हणजे 200 ज्या काही 198, 200 ज्या काही
गुन्हेगार जमाती आहेत त्यातले बरेचसे जे आहेत ते आता ट्राईबमध्ये आहेत सगळे.